तुम्ही स्वतःची सुधारणा, स्वतःमध्ये सुधारणा कशी करून आणू शकता। अनावश्यक गोष्टी काढून टाका। प्लॅन युअर लाईफ। स्वतःचे वागणे सुधारा। ज्या दगडाने छिन्नीचे घाव सहन केले त्याला देवत्व प्राप्त झाले। लोकांनी त्याला देवळात ठेवून त्याची पूजा करू लागले। पण जो छिन्नीच्या एकाच घावाने कळवळला आणि तक्रार करू लागला त्याचा उपयोग त्याच देवळाबाहेर नारळ फोडण्यासाठी करू लागले। अगदी तसंच आपल्याला जर चांगलं बनायचं आहे तर आपल्याला घाव हे सहन करावेच लागतील। दगडामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे तर दगडाला देवत्व देण्यासाठी दुसऱ्यांची वाट पाहावी लागते, पण आपल्याला सुधारण्यासाठी स्वतः प्रयत्न करावे लागतात। सेल्फ इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय हो तर आज आपण जिथे आहोत त्याच्यापेक्षा काहीतरी आणखीन चांगलं करणे म्हणजे सेल्फ इम्प्रूव्हमेंट, आणि ज्यामुळे स्वतःची प्रगती होते। नमस्कार, मी चंचला बिले आज तुमच्याशी याच विषयावर बोलणार आहे की तुम्ही स्वतःची सुधारणा, स्वतःमध्ये सुधारणा कशी करून आणू शकता। नंबर 1, अनावश्यक गोष्टी काढून टाका। ज्या गोष्टी तुम्हाला पुढे घेऊन जात नाहीत, तुमच्या पुढे जाण्यामध्ये अडचण निर्माण करतात, ज्या गोष्टींमुळे तुम्ही एका जागी स्टक झालेले आहात, ज्या गोष्टी तुमचा वेळ वाया घालवतात, त्या सर्व गोष्टींना आपल्या जीवनातून बाजूला करा, कारण यांच्यामुळे तुम्ही पुढे जात नाही आहात। तुम्ही जिथे आहात तिथेच राहता। तुम्ही ज्या ठिकाणी राहता किंवा ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणी जर काही वस्तूंची अडगळ असेल, काही जुन्या वस्तूंची अडगळ असेल तर ती सुद्धा काढून टाका, कारण त्या अडचणीमध्ये तुम्ही प्रसन्नपणे काम करू शकणार नाही, प्रसन्नपणे राहू शकणार नाही। म्हणून जर काही अडचण असेल, जुन्या वस्तू असतील ज्या तुम्ही वापरत नाहीत, ज्यांची आता तुम्हाला आवश्यकताही नाहीये, त्या सर्व काढून टाका आणि मोकळी जागा करा, स्वच्छ जागा करा। म्हणजे यामुळे तुम्ही प्रसन्न राहाल, काम करण्याला तुम्हाला हुरूप येईल, तुमचा माइंड फ्री राहील। बाहेर आणि आत जर काही अडगळ आहे तर ती काढून टाका, त्यामुळे तुमच्या जीवनाला गती मिळेल। बदलण्याच्या दिशेने, स्वतःमध्ये सुधार करण्याच्या दिशेने तुमचं एक पाऊल तुम्ही पुढे टाकाल। म्हणून ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्यांना दूर करा। नंबर 2, प्लॅन युअर लाईफ। आपल्या जीवनामध्ये नियोजन खूप आवश्यक आहे। होतं काय की सकाळी तुम्ही उठता आणि रात्र कधी होते हे तुम्हाला समजतच नाही। अर्धा वेळ तुमचा विचार करण्यात निघून जातो आणि अर्धा वेळ स्वतःचं एंटरटेनमेंट करण्यात निघून जातो। जर हे असंच चालत राहिलं तर तुम्हाला वाटतं की तुम्ही कुठेतरी चांगल्या ठिकाणी पोहोचू शकाल, नाही। म्हणूनच आपल्या दिवसाचे, आठवड्याचे, महिन्याचे हे प्लॅनिंग केले पाहिजे, कारण प्लॅनिंग केल्यानंतर आपलं ध्येय आपलं ठरल्यावर त्या दिशेने आपण चालू लागतो। म्हणजे आपल्यामध्ये सुधारणा होण्याची, आपल्यामध्ये पुढे जाण्याची शक्यता निर्माण होते। पण जर आपण प्लॅनिंगच केलं नाही, काही लोक असे आहेत की ज्यांचा प्लॅनिंगवर विश्वासच नाही, काय दुसऱ्या दिवशीचं प्लॅनिंग करायचं किंवा कशाला टाइम टेबल बनवायचं असे काही लोक म्हणतात, पण सकाळी उठल्यानंतर त्यांचा दिवस असाच भरकटल्यासारखा जातो, ते कुठेच पोहोचत नाहीत। म्हणूनच जर आपल्याला एका विशिष्ट स्थानी पोहोचायचं आहे, एखाद्या विशिष्ट गोष्ट मिळवायची आहे, तर ते मिळवण्याच्या दृष्टीने वेळेचे, कामाचे नियोजन खूप गरजेचे आहे। कारण तसं नियोजन तुम्ही केल्यावरच तुम्हाला मार्ग सापडतो, तिथे पोहोचण्याच्या शक्यता निर्माण होतात आणि तुमच्यामध्ये सुधारणा घडून येऊ शकते। आणि म्हणून प्लॅन युअर लाईफ। तुम्हाला जे काही करायचं आहे त्याचं प्लॅनिंग करा। नंबर 3, स्वतःचे वागणे सुधारा। आपण कसे वागतो याकडे तुम्ही कधी बारकाईने पाहिलं आहे का? जरा बघा की आपण कसे वागतो। परीक्षा जवळ आलेली आहे आणि आपला वेळ आपण आपल्या मित्रांबरोबर फिरण्यात घालवणार आहोत,
घालवत आहोत। असं जर तुमचं वागणं असेल तर तुम्ही परीक्षेत चांगले मार्क्स मिळवू शकता का? कधीच मिळवू शकत नाही। त्यामुळे आपण परिस्थिती काय आहे, पुढे काय घडणार आहे, पुढे कसली गरज आहे याचा विचार करून स्वतःच्या वागण्यामध्ये बदल घडवला पाहिजे। स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे की आता परीक्षा जवळ आली आहे तर मला अभ्यास केला पाहिजे, माझा वेळ मी वाया घालवता कामा नये हे स्वतःला सांगितलं पाहिजे। माझ्या मित्राकडे खूप महागडा फोन आहे, ब्रँडेड कपडे वापरतो, तो शूज वापरतो, अनेक ब्रँडेड वस्तू तो वापरतो, माझ्याकडे त्या नाही आहेत आणि म्हणून मी दुःखी होत राहायचं, त्रस्त होत राहायचं, स्वतःला त्रास करून घेत राहायचा, या गोष्टीला काही अर्थ नाही आहे। आपल्याकडे अशा काही गोष्टी असतील की ज्या तुमच्या मित्राकडे नसतील, मग अशा वेळेला सगळ्याच गोष्टी सगळ्यांना नाही मिळत। म्हणूनच आपल्याकडे जे आहे त्याचा रिस्पेक्ट करा। दुसऱ्यांकडे काहीतरी जास्त आहे त्यामुळे त्रस्त होऊ नका। आपल्याकडे जे आहे त्यात समाधान माना आणि पुढे चला। तर ह्या सुधारणा जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये घडून आणाल तेव्हाच तुम्ही कुठेतरी पुढे जाण्याचा विचार कराल। अशा गोष्टी करा ना की ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि जेव्हा तुम्ही कोणाला मदत करता ना तेव्हा निश्चितच त्यातून तुम्हाला आनंद मिळतो, तुमचा आत्मविश्वास वाढतो की हां मी काहीतरी करू शकेन। म्हणून खूप गरजेचं आहे स्वतःचं वागणं बदलणं। तर या आहेत त्या 3 गोष्टी ज्या तुम्ही वापरून स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकता, तुम्ही सेल्फ इम्प्रूव्हमेंट करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, ज्यांना या व्हिडिओची गरज आहे त्यांच्याबरोबर हा शेअर करा। शेवटच्या 2 ओळी फक्त तुमच्यासाठी। प्रत्येकात आहे काहीतरी खास, म्हणूनच जगण्याची आहे आस, म्हणूनच जगण्याची असावी आस। धन्यवाद।